नमस्कार मैत्रिणींनो, तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला पंचकोनी गळ्याला छान डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी बघा, तुमची जी कोणती साईज असेल त्या मापानुसार शोल्डर मुंडा ही मापं टाकून परफेक्ट बॅक पार्ट तयार करून घ्यायचा। आणि खालचा जो काही बेल्ट आहे त्याची रुंदी तुम्हाला किती पाहिजे आहे किंवा कस्टमरला किती पाहिजे हे चेक करून आणि मग गळ्याची खोली घ्यायची। तर बघा, गळ्याची खोली आहे 9 9.5 इंच, खालचा बेल्ट आहे 4.5 इंचाचा। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने चौकोनी गळा आखून 1.5 इंच किंवा 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि खालच्या बाजूला ह्या पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर आतून अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। नंतर तो थोडासा खडूने डार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून दोघंही पार्टवरती उमटून जाईल। तर बघा, दुसऱ्या बाजूला सुद्धा तो जसा उमटला आहे तसा मी आखून घेतला। त्याच्यानंतर मग दोघंही बाजूंना चेक करून घेतला आणि ब्लाऊज पीस उलट्या बाजूने ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा। तर इथं तुम्ही पेपर कॅनव्हासचा वापर सुद्धा करू शकतात किंवा मग पेपर कॅनव्हास नाही वापरला तरी देखील चालेल। तर सर्वात आधी अस्तर अशा पद्धतीने बरोबर ब्लाऊज पीसवरती ठेवून गळ्याला आणि कमरेच्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। कमरेच्या बाजूला तर तुम्हाला कमरपट्टी लावायची असेल तर मग तुम्ही तिथं नंतर शिलाई केली तरी देखील चालेल। ह्या पद्धतीने गळ्याला आणि खालच्या कमरेच्या बाजूला शिलाई करून घ्यायची आणि मग आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे। तुम्ही पायपिंग वगैरे सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर ह्या पद्धतीने सर्वात आधी शिलाई करून घेतली, नंतर मग गळ्यातील आतील भाग कट करून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आणि सर्वात आधी जो काही मागच्या गळ्याला दोघही बाजूंना जे काही कोने आहेत, कोण्यांना सरळ रेषेत आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। सरळ रेषेत कट मारल्यामुळे ब्लाऊजचा पूर्ण आकार हा परफेक्ट तयार होतो। त्याच्यानंतर पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे, शिलाईवरती कट जाणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आणि गळ्याभोवती शिलाई करून घ्यायची आहे। अस्तर पलटवून झाल्यावर तुम्ही प्रेस वगैरे सुद्धा करू शकतात किंवा मग ह्या पद्धतीने डायरेक्ट शिलाई करून घ्यायची आहे। जो काही गळ्याचा आकार आहे त्याचा परफेक्ट येण्यासाठी कोना वगैरे बरोबर चेक करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने बरोबर अस्तर हा चेक करत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। अगदी कडेने आपल्याला शिलाई करायची आहे। तर बघा, ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची। प्लेन ब्लाऊज पीस असला तर आपण त्याच्यावरती ही छान डिझाईन तयार करू शकतो किंवा थोडीफार डिझाईन असली तरीसुद्धा आपण ही डिझाईन तयार करू शकतो। तर इथं थोडासा काट आहे, याच्यापासूनच अगदी सोपी आणि साधी इथं मी कमी वेळेत तयार होणारे डिझाईन तयार करून घेत आहे। तर अस्तरच्या सर्व बाजूंनी मी इथं शिलाई करून घेत आहे। खालच्या बाजूला बरोबर अस्तर हा चेक करून घ्यायचा आहे। अस्तरच्या आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची आणि मग अस्तरच्या सर्व बाजूंनी अशा पद्धतीने शिलाई करून एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग मागच्या साईडला आपण जे काही कमरेला 2 टक्स देत असतो, दोघंही टक्स हे बरोबर अंतर 4 किंवा 4.5 इंचावरती मोजून घ्यायचं आणि दोघंही बाजूंचे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत। अस्तरवरती आपण जे काही आधी खूण करून घेतलेली आहे त्याच खुणेवरती बरोबर दोघंही टक्स द्यायचे आहेत, जेणेकरून दोघंही बाजूंचं अंतर, टक्सचं जे काही अंतर आहे ते बरोबर सेमच येईल। त्याच्यानंतर मग एका साईडचा काठ हा बाहीला लावला गेला आणि दुसऱ्या साईडला जो थोडासा काठ आहे तिथं आपल्याला छोटीशी पट्टी तयार करून घ्यायची आहे। बघा, ह्या पद्धतीने कट करून घेत आहे। कट करून झाल्यानंतर ती आपल्याला बरोबर फोल्ड करून आणि तिची छोटी बारीक पट्टी तयार करून घ्यायची। दोघंही बाजूंनी ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलं आणि तिच्यावरती ह्या पद्धतीने शिलाई करून ही छोटीशी पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची। जर काठ थोडा मोठा असेल तर तो आपण छोटा करून आणि मग छोटीशी बारीक पट्टी तयार करून घ्यायची। हिच्या दोघंही बाजूंनी शिलाई केली तरी चालेल किंवा मग एका साईडला ह्या पद्धतीने शिलाई करून घेतली तरी देखील चालेल। तर ह्या पद्धतीने मी ही पट्टी डिझाईन तयार करण्यासाठी तयार करून घेतली आणि एका मापात तिच्या बरोबर आपल्याला फोल्ड करून बघायचं आणि मग एका मापात तिचे सर्व तुकडे तयार करून घ्यायचे आहेत। तर हे 3 3.5 इंचाचे तुकडे अशा पद्धतीने करून घेतले। 3 इंचाचे केले किंवा 2.25 इंचाचे केले तरी देखील चालेल। सर्व एका मापात कट करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जो काही गळा तयार करून घेतलेला आहे तिथं आपल्याला अशा पद्धतीने सर्वात आधी खुणा करून घ्यायच्या किंवा मग अंदाजाने जर तुम्हाला बरोबर अंतरावरती जोडता येत असतील तर जोडून घ्यायच्या।
मध्ये सेंटरवरती खूण करून घेतली आणि मग इथं मी किती डिझाईन तयार करण्यासाठी छोट्या पट्ट्या किती लागतील हे सुद्धा चेक करून घेतलं. जर कमी जास्त होत असतील तर आपण 1-2 एक्स्ट्रा तयार करू शकतो. बरोबर फोल्ड करून घेतल्या आणि जे काही आपण फोल्ड करून जोडत आहोत त्याबरोबर एका मापात येतील ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. खालच्या बाजूला जोडत असताना एक्स्ट्रा झाले तरी चालेल, परंतु वरच्या बाजूला जिथं आपण डिझाईन बनवत आहोत तिथं एकच माप येईल हे लक्षात ठेवायचं आणि प्रत्येकामध्ये सेमच अंतर ठेवायचं आहे. तर ह्या पद्धतीने पूर्ण या पट्ट्या आहेत मी अशा जोडून घेतल्या. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि जी काही डिझाईन आपण पट्ट्या जोडून घेतल्या त्याच्या आतून आपल्याला ह्या पद्धतीने दोरी पॅक करून घ्यायची आहे. प्रत्येक जी काही पट्टी आहे तिच्या आतून मी दोरी पॅक करून घेतली आणि इकडच्या बाजूला ह्या पद्धतीने बरोबर दोरीवरती शिलाई करून घ्यायची. मागे पुढे मशीन करून लॉक करून घ्यायचं, जेणेकरून जी काही लेस दोरी आहे ती ओपन होणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूची दोरीसुद्धा बरोबर हे अंतर चेक करून घेतलं आणि एकसारखं पकडत बरोबर तीसुद्धा जोडून घेतली. ह्या पद्धतीने जोडून झाल्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कोणत्याही प्रकारची लेस लावू शकतात. तर ह्या पद्धतीने गळ्याला मी सर्वात आधी लेस लावून घेत आहे. ती बरोबर इथंपर्यंत आल्यावर कट करून घेतली आणि थोडी आतमध्ये फोल्ड करून तिच्यावरती लगेचच डबल शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जिथून गळा आहे तिथून लेस लावून घ्यायची आहे आणि तिच्यावरती सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून इथं बरोबर जो काही गोल आकार आहे तिथं ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तो ह्या पद्धतीने उमटवून घ्यायचा आहे, जेणेकरून दोघंही बाजूंचं अंतर बरोबर एकसारखं येईल. आणि जिथं आपण खडूने आखून घेतलेलं आहे तिथं आपल्याला लगेचच लेस लावून घ्यायची. तर बघा, जी वरच्या बाजूला गळ्याला लावलेली लेस आहे तीच लेस मी खालच्या बाजूला इथं लावून घेत आहे. ह्या पद्धतीने लावून घ्यायची. एक्स्ट्राची कट करून तिच्यावरती लगेचच पूर्ण लेसवरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून एका बाजूला कुठे उचकली वगैरे जाणार नाही. एक्स्ट्राचे धागे दोरे कट केले. त्याच्यानंतर पुन्हा ह्या पद्धतीने फोल्ड करून खाली 1 इंचावरती खूण करून घेतली आणि तिथंसुद्धा दुसऱ्या बाजूला सेमच अशा पद्धतीने डार्क उमटवून तिथं मी खडूने लगेच आखून आणि तिथंसुद्धा लेस लावून घेत आहे. ह्या पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा लेस लावून आणि तिच्यावरती सुद्धा डबल शिलाई मारून घेत आहे. डबल शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला साडीचा जो काही कपडा आहे त्याच्यापासून छोटंसं फ्लावर्स तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी 3 इंचाचा कपडा इथं कट करून घेतलेला आहे. तर बघा, ह्या पद्धतीने 3 इंचाचा कपडा मी कट करून घेतला. ह्या पद्धतीने फोल्ड करून सुई धाग्याच्या साहाय्याने 1-2 टाके मारून बरोबर जो काही धागा आहे तो 1-2 वेळा त्यात फिरवून आणि 4 गाठ मारून घ्यायची. त्याच्यानंतर बघा, ह्या पद्धतीने पूर्ण जेवढे आपल्याला फ्लावर्स तयार करायचं आहे त्याच्यासाठी 7-8 आपल्याला किती पाकळ्या लागणार आहेत त्या तयार करून घेतल्या. तर अगदी सोपी अशी पद्धत आहे. एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घेतले आणि जो काही एक्स्ट्राचा खालच्या बाजूचा कपडा आहे तो पूर्ण एका मापात कट करून धाग्याच्या साहाय्याने सुई धाग्याच्या साहाय्याने पूर्ण एकसारखं अशा पद्धतीने मी ओवून घेत आहे. ओवून झाल्यानंतर मग शेवटी आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि जे काही फ्लावर्स आहे ते बरोबर हाताने आपल्याला सेट करून घ्यायचं. तर बघा, ह्या पद्धतीने शेवटी मग या पद्धतीने पॅक करून आणि ते बरोबर सेट करून घ्यायचं. सेट करून झाल्यानंतर गळ्याचा जो काही मध्ये सेंटर आहे तर बरोबर चेक करायचं, खालच्या बाजूला जोडायचं किंवा मग जी काही लेसचा मध्ये सेंटर आहे तिथं जोडायचं, ते चेक करून घ्यायचं आणि सुई धाग्याच्या साहाय्याने पुन्हा मी ते फ्लावर्स तिथं पॅक केलं. त्याच्यानंतर मग एक बटन घेतलं आणि त्याला जो काही काठाचा थोडा कपडा आहे तो पॅक केला. एक्स्ट्राचा कपडा कट करून जे काही फ्लावर्स आहे त्याच्यावरती हे बटन मध्ये सेंटरवरती पॅक करून घेतलं. फ्लावरच्या खालच्या बाजूला तुम्ही थोडीशी दोरी लावून छोटे छोटे लटकन वगैरे सुद्धा लावू शकतात, तर खूप छान असा ब्लाऊजला लुक येईल. तर मैत्रिणींनो, अगदी कमी वेळेत खूप छान आणि सोपी अशी डिझाईन मी इथं तयार करून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि हो, हाईप करायला विसरू नका. साधी आणि सोपी छोटासा काठ आणि एक फ्लावर्स लेस वगैरे जोडून छान डिझाईन तयार करून घेतली. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.